हॅलो एव्हरीवन. सो आता थंडीचे दिवस आले आहेत. सो आपण मेथीचे लाडू बनवत आहोत. हेल्दी आणि टेस्टी बोलू नाही शकत कारण काही जणांना आवडत नाहीत मेथीचे लाडू, पण हे इझी आणि झटपट बनणारे लाडू आहेत. सो आपण रेसिपी बघूया पुढे. पहिले आपण मेथी छान भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग मेथी भाजून घेऊन ती बारीक करून घ्यायचे, प्रॉपर पूड बनवून घ्यायचे त्याची. त्याच्यानंतर गरम कढईत तूप टाकून जे तुम्ही काही ड्रायफ्रूट्स टाकणार असाल, तुमची चॉईस आहे, काही टाकायचं आहे तुम्ही टाकून ते व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्या. त्याच्यानंतर त्याच तुपामध्ये थोडा बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्या. थोडंसं ब्राउनिश व्हायला पाहिजे, आता तो खाताना कच्चा लागतो. भाजून झाला की काढून घ्या एका परातीत. त्याच्यानंतर मी वाफवलेलं आपलं गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं, वाफवून घेतलेलं, त्याला पण व्यवस्थित कढईमध्ये फ्राय करून घेतलं, म्हणजे भाजून घेतलं व्यवस्थित. सो ते पण कसं खाताना लागणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर बेसन आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घ्या एका मोठ्या परातीत, म्हणजे तुम्हाला वळताना इझी जाईल. दोन्ही पिठामध्ये नंतर भाजलेली मेथी बारीक केलेली मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पूड टाका त्याच्यामध्ये, थोडीशी टेस्ट आणि फ्रेग्रन्स चांगला येतो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पिठी साखर. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार आहे की तुम्हाला किती कडू हवं आहे की किती गोड हवा आहे लाडू. मेथीचा लाडू हा कडूच जरा चांगला लागतो, गोड लागला तर तो मेथीचा लाडू कसा होईल. तो तुमच्या चॉईसनुसार तुम्ही साखर टाकू शकता. त्याच्यानंतर आपले फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून द्या त्याच्यामध्ये, ते मिक्स करून घ्या. आणि मग तूप गरम करून गरम तूप पिठामध्ये टाकून पटापट, मदतीला कोणी असेल तर पटापट वळून घ्या लाडू. कारण तुम्ही थंड केलात तूप आणि नंतर ओतलात तर ते वळता नाही येणार व्यवस्थित. तो गरम ह्याच्यातच थोडंसं हाताला चटके लागतील, पण ते पटापट होतील तुमचे लाडू. अशा प्रकारे लाडू इझी आणि पटापट आणि हेल्दी आहेत. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा लाडू कसे झालेत ते, कारण आम्ही खाऊन बघितलं ते मस्तच झालेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.